बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आमच्या हिंदू अस्मितेचा प्रश्न होता आणि कितीतरी हजारो वर्षानंतर राम मंदिरची प्राणप्रतिष्ठा होते श्रीरामांची आणि राम मंदिर उभारलंय भव्य दिव्य. आम्ही नेहमी बोलायचो सौगंध राम की खाते मंदिर वही बनाएंगे आणि खरंच ते आमचे स्वप्नपूर्ती होते आणि त्याच्या 22 तारखेच्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी ही कामाची सुरुवात आहे आमच्या आणि खूप आनंद होतोय. बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. बस. और रामलला के आने की तैयारी में जोर शोर से शुरू है और महेश गाग जयू मिल गए तो ये बात ही कुछ और है भाई. और ये जो साफ सफाई चल रही है 500 साल का सपना पूरा हुआ है. उत्साह कार्यकर्ताओं में बहुत भारी है. जय श्रीराम. जय श्रीराम. उमेश जी का आवाज जोर से ऐसे नारा गूंजना मांगता है पूरे हिंदुस्तान में. जय श्रीराम. श्री राम जन्मभूमीच्या स्वप्नपूर्ती झाली आहे आमची. राम मंदिर उभं राहणार आहे. महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण आहे छानसं असं आणि आमच्या मंडळात देखील आपली गुजरातवरनं खास हिरेन आला इथे काम करायला. पनवेलवरनं बंधू आलाय झेंडे लावायला. हा पनूभाईने मनावर घेतलाय म्हणजे काय प्रश्नच नाही. आणि आपला ऋषीबाई जय श्रीराम. कंदील आणि आपला कंदील मेकर मस्त कंदील बनवलाय जय श्रीरामचा. हिरवाला आपला भुवन. ए हिमांशु अच्छा चल तेरे बघत सुना सुना लागताय. आणि आपले छोटे छोटे आपले स्वयंसेवक छान किती मस्त ना मजा येते ना झेंडे बांधायला. आम्ही असे लहानपणापासून बांधतोय. तुम्ही पण असेच कार्यरत राहा. स्वयंसेवक आहात तुम्ही ना. जितूबाई एक नंबर काम कर रहे इधर. वेदांत भाऊ पण आहे हसतोय. वेदांत हसतोय. वेदांत हसतोय. बोलो जय श्रीराम. विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि ही जी मेहनत आहे आपली राम मंदिर उभारणी मागे प्रत्येकाची तसंच विश्व हिंदू परिषदचा मोठा सहभाग आहे. आज आमच्या स्वप्नपूर्ती झालेली आहे आणि आनंदाचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने 22 तारखेला राम मंदिरची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ती राम बिराजेंगे हमारे आणि त्याची पूर्वतयारीसाठी ते कार्यकर्ते लागलेले आहेत. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. अरे एक नंबर. जय श्रीराम. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठाच्या कार्यक्रमासाठी जी तिकडे बॅनर्स लागले तसं आमच्याकडे पण होर्डिंग लागला मोठा जय श्रीरामचा. जय श्रीराम. जुगाड बघा
एक एक काय रात्रीच्या 1च्या सुमारास पनू झाडावर बसलाय. लय भारी आहे. चिंचेच्या झाडावरचं भूत आहे. झोल मारतंय. उंच आहे. पताका इथे ह्याच पॅसेज मध्ये लावता येत नाही आम्हाला. दादू झोल टाकतोय. आता बघूया पुढे काय फोडू नकोस दादू. बेस्ट ऑफ लक. डायरेक्शन देणार जयवंत पवार डायरेक्शन देत आहेत. 1 2 3 ही त्याच्या डोक्यात पडलं बघ. संदीप बेस्ट ऑफ लक. फोडू नको काय. लाईव्ह शूटिंग आहे. 1 2 3 अरे गेला. अरे राहिला अडकला. जातच नाही तू. आहे काय तो तिसरा आला. भवन हा 10 रुपयाची लागले सगळ्यांना. 10 रुपयाची कटिंग पाडणार. आला निकेतन आलाय. भाऊ तलसरचा माणूस आला. हा भाऊ तलसरचा मेट्रो. तलसरमध्ये पण तलसरमध्ये मेट्रो चालू होणार आहे. हे गेला रे. बच गया लग्या. काय घेऊन हे बघ. हे भलतीकडेच लागलं. काय नियम नाही. अरे बाजू बच गया. हे आस्ती बोला. आता चौथा हवा हा आलाय. अरे लय भारी. खाली कसा येणार आता तो. अरे अडकला तर करा पुढची. अरे देवा. अरे झटका दे. खाली कुठे येते. अरे अडकला तर बरं आहे. बाकी कुठे लावणार तू. हे कुठे लावणार तू. गेम आहे. गेम चालू. तू ट्राय करणार गेम नाही होत. अरे यार हा सक्सेस झालेला पण चुकला. ए मार लवकर. हे चल सकाळी 4 वाजले वाटतं. आहे 4 वाजे का. 1 नंबर आला. सही आईच्या गावात. हे बहुत बड़ा सीन हो गया. एक गुंडाळी दुसरी गुंडाळी झाली. आता शक्य नाही. तो हाय तो पण तुटला. अरे हाय तो पण नाही येणार आहे. अरे आता मोठा जोक झाला बाई. अरे गुंडाळला त्याने पूर्ण. ट्राय अबो कुठे. अरे हा कुठे पण टाकला नाही. रशीवर टाकली. वायरीवर टाकला. प्रभु ये क्या हो गया. ये कहां से कहां गया हम लोग. हे प्रभु हरि गोपाल. हे जगन्नाथ स्वामी क्या हो गया. तो लास्ट चांस है. अभी नहीं तो कभी नहीं. अरे यार सही नहीं. नसीब का बच गया. अभी हो गया. सक्सेस हो गया हम लोग. हाँ आमच्या मंडळाची फ्युचर बघा. मंडळाचं फ्युचर. भावी अध्यक्ष तयार होतोय. रात्रीचे 2 वाजलेत तरी आपल्या बरोबर आहे. लय भारी आहे. 1 नंबर आहे. पाटील किती वाजले रे. हे वाजले किती. 2 वाजले. रात्रीचे 2 वाजलेत आणि आपले कार्यकर्ते फुल धमाल. अरे फुल धमाल म्हणजे काय. एक आनंद आहे सगळ्यांच्यावर चेहरे. जिकडे भगवा जय श्रीराम. कोणाचं हा तो बघा. तो बघा. हे आतून खिडकीतून मारतील धापाक्कान तुला. बस. रात्री 2 वाजता सुद्धा कार्यकर्ते उत्साहाने कार्यरत आहेत आणि काम करत आहेत. फोटो काढण्याचा सफल प्रयत्न ओमचा. कारण तो तिथे बसलेला काळोखात न दिसेनासा झालाय. फक्त हो करतोय. 2024च्या गणपतीचं आगमन झालंय. मूर्तीचा चलचित्र आहे रे. हा रावण आहे. अय्यो रावण. हा फुल मनसोक्त आनंद घेतोय रे. हा एक राऊंड सगळ्यांना. हे खालपासून वरपर्यंत एक राऊंड. फुल धमाल. फुल एन्जॉय चालू आहे. चला पार्किंग करा. शेवटचा कार्यक्रम पार्किंगचा. गाडी पार्किंग.
चला उद्या उठायचंय साफसफाईला. फुल मेहनत करून शेवटला 4 वाजले सकाळचे. आरंभ है प्रचंड. अशा रीतीने आजचा कार्यक्रम संपलेला आहे. चला घे घरी. कल्टी.com झोपायला चला. 22 तारखेच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करायला आपले सकाळचे 4 वाजलेत आणि आपले सर्व कार्यकर्ते थकलेत बिचारे. पूर्ण दिवस काम केलं आहे. पनू फुल दमला आहे भाई. सकाळी काल पण 3 वाजले, आज पण 3 वाजलेत आणि हे असे कार्यकर्ते असल्यामुळे आमच्या कार्यक्रमाला यश लाभते. आणि आपला JPच्या जयवंत पवारच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजच्या काय म्हणजे पूर्वतयारीची सुरुवात केली आहे. अजूनही काम बाकी आहे. उद्या सकाळी यायचं रे. येणार ना? अरे येणार का सकाळी? बोलो फिर जोर से बोलो जय श्री राम. पब्लिक को लगेगा श्रीराम आगे भसीत. आणि उमेश राणे यांच्यातर्फे आईस्क्रीम पार्टी सगळ्यांसाठी. शूट. अरे भाई 1 नंबर ना भाई. अरे हे ब्लॉग मध्ये येणार. आईस्क्रीम पार्टी चालू आहे. लय गारगार वाटते. गार डॉली मँगो डॉली आहे. हा मँगो डॉली भावा 1 नंबर. धन्यवाद. खातात घापाघप खातात बघ कसे. राम मंदिरची पार्टी. जय श्रीराम. ए बोलो जय श्रीराम. आईस्क्रीमच्या 2024 एक ऐतिहासिक दिवस आहे आजचा. आणि हा इतिहासातला ना भूतो ना भविष्यती सतयुग ते कलियुग रक्तरंजित जो संघर्ष झाला. सरयू नदी जी लाल झाली होती 1990 मध्ये. 1951 मध्ये रामशिला पूजन सगळ्यांना खेळ वाटत होता. परंतु आज ते स्वप्न 500 वर्षानंतर खूप पूर्ण झालेलं आहे. प्रत्येक हिंदूच्या घरात आज आपल्याला श्रीरामाचा झेंडा दिसतोय. हे वेगळं चित्र. आज न भूतो न भविष्यती असं एक मंदिर बांधलं गेलं. सतयुग ते कलियुग जो रक्तरंजित संघर्ष झाला त्या संघर्षाचा आज परिणाम आपल्याला दिसतोय इथे 500 वर्षानंतर. आणि हा आपला हे फळीत आपल्याला दिसतं. हे जय श्रीरामाचे झेंडे. पूर्वी असं होतं एखाद दुसरा कुठला तरी झेंडा दिसायचा, पण आज पूर्ण भारतभर महाराष्ट्रात झेंडे दिसत आहेत. हे वातावरण 1925 साली डॉक्टरजींनी जी शाखा सुरू केली आणि आज जवळजवळ पुढच्या वर्षी त्याचं 100 वर्ष पूर्ण होतील. परंतु जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते हिंदू राष्ट्राचं स्वप्न पूर्ण होत आहे. आणि त्यानिमित्ताने आपली इथे ही सगळी संकल्प मित्रमंडळाचे ज्यांच्या नसानसात रक्तात हिंदुत्व आहे अशी इथे मंडळी उभी आहेत. आणि त्यांच्या समवेत आपल्याला आज गप्पा गोष्टी करायच्या आहेत. आता हाय और कैसा लग रहा है? हाँ क्या राम मंदिर बन रहा है? बहुत बढ़िया लग रहा है. हाँ विनू भाई राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कसा वाटते दिवस उद्याचा? छान वाटते. ऐतिहासिक दिवस आहे आपला. बरं ना. तरुणांमध्ये प्रतिक्रिया खूप सॉलिड उत्साही आहेत सगळे. खूप छान. सुरेश जी और अपना राम मंदिर का प्राण प्रतिष्ठा हो रहा है. कैसा ऐतिहासिक दिन है? आप बहुत अच्छा लग रहा है. अपने जीवन में हम लोग सफल हो गए. भी नहीं कर सकता. बहुत आनंद हो रहा है. 22 तारखेचा जो राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा दिवस उजाडला जल्लोष करतो येथे संकल्प मित्र मंडळातर्फे. बोलो जय श्रीराम. सर्व हिंदू बांधवांना हार्दिक अभिनंदन सगळ्यांचं. आज आपला हिंदुस्थानातील आपल्या दैवताचं प्राण प्रतिष्ठा होणार आहे आज 22 तारखेला. आनंद जल्लोषात उत्सव आपण साजरा करतोय. बोलो सियावर रामचंद्र के पवन पुत्र हनुमान के. बोलो जय श्रीराम. जय जय श्रीराम. हे 2 फूट है. देख 2 फूट है. छोटा है ये बड़ा है. बोलो जय श्रीराम.